तळ कोकणामध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळते। तळ कोकणामध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढलाय। सिंधुदुर्गामध्ये आज येलो अलर्ट जारी केलेला आहे। नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय। तळ कोकणामध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळते। कालपासूनच तळ कोकणामध्ये पावसानं चांगलाच जोर धरलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या नद्या नाले सध्या तुडुंब भरून वाहू लागलेत। तर आज येलो अलर्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जारी केलेला आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। काय नेमकी सगळी परिस्थिती आहे पावसाची आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। मागील अनेक दिवसाच्या लपंडावानंतर वरुण राजानं तळ कोकणात जोर पकडलेला आहे। आपण जर पाहिलं असेल तर मागील काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तळ कोकणामध्ये पावसाचा लपंडाव जो सुरू होता, त्यानंतर म्हणावा तसा पावसाचा जोर पकडला नव्हता, म्हणावा तसा पाऊस पडत नव्हता आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बळीराजा जो आहे तो चिंतेमध्ये होता। मात्र कालपासून पावसाने तळ कोकणामध्ये जोर धरलाय। अगदी मुसळधार पाऊस त्या ठिकाणी कोकणामध्ये पडतोय आणि त्यामुळे इथले नदी नाले जे आहेत ते आता प्रवाहित झालेले आहे, दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं असेल तर मागील 24 तासामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे 95.50 मिलीमीटर पाऊस जो आहे तो पडला। त्यासोबत सर्वात जास्त पाऊस जो आहे तो 131 मिलीमीटर पाऊस कुडाळ तालुक्यामध्ये झाला। मागील काही दिवस जो पाऊस अगदी रिमझिम स्वरूपाचा होता, संततधार पावसाची सुरू होती। आता मात्र पावसाने जोर पकडला आणि त्यामुळे बळीराजा देखील या ठिकाणी आता सुकावलेला पाहायला मिळतोय। खरं तर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर येलो अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। मात्र कोणत्याही क्षणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने वर्तवला आणि त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन जे आहे ते हवामान खात्याने करण्यात आलंय। उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।